फर्स्ट चॅप्टर इज अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आपण आता फर्स्ट डेफिनेशन पाहूया. पहा, an equation which contains two variables and the degree of each term containing variables is 1 is called as a linear equation in two variables. या ठिकाणी आपण पाहतो की तुमचे व्हेरिएबल्स किती पाहिजेत, 2 व्हेरिएबल्स पाहिजेत आणि डिग्री किती तुमची 1 डिग्री पाहिजे. त्यावेळेस त्या इक्वेशनला आपण काय म्हणतो, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर जनरल फॉर्म काय लिनियर इक्वेशनचा, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. त्या ठिकाणी ए बी सी कसे पाहिजे, तुमचे रिअल नंबर्स पाहिजेत आणि ए आणि बी ह्या ज्या 2 टर्म्स आहेत त्या कशा आहेत, तुमच्या नॉन झिरो म्हणजे नॉट इक्वल टू 0 पाहिजेत. फॉर एक्झाम्पल पहा, फर्स्ट एक्झाम्पल आहे तुमचं 3x इज इक्वल टू 4y मायनस 12. दॅट इज जर आपण करेक्ट जर केलं जनरल फॉर्म मध्ये, जर त्या इक्वेशनला जर आणलं तर काय होईल, ते 3x हा प्लस 4y आहे इकडं इक्वल टूच्या ह्या बाजूला आल्यानंतर मायनस 4y होईल. हा मायनस 12 आहे तो इक्वल टूच्या इकडे आल्यानंतर काय होईल, प्लस 12 होईल. म्हणजे आपलं इक्वेशन काय मिळेल, 3x मायनस 4y प्लस 12 इज इक्वल टू 0. दिस इज द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. पहा, खाली आपल्याला बुकमध्ये टेबल दिलेला आहे, तो आपल्याला पाहायचा आहे तो चार्ट. याच्यामध्ये पहा, तुम्हाला 7 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं यातलं की हे लिनियर इक्वेशन्स आहेत का नाही. आता फर्स्ट जर पाहिलं 4m प्लस 3n इज इक्वल टू 12 आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 व्हेरिएबल्स दिसतात. परत ना अजून तुमची डिग्री किती आहे, 1 डिग्री, इथे पण 1 आणि इथे पण 1. जर आपण एक्सप्लेनेशन पाहिलं त्याचं तर काय मिळेल आपल्याला, 4m प्लस 3n हा 12 इकडं प्लस आहे, इकडं आल्यानंतर काय होईल, मायनस 12 इज इक्वल टू 0. म्हणजे आपलं ह्या फॉर्म मध्ये आलं ax प्लस by मायनस ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. सेकंड इक्वेशन पहा, या ठिकाणी आपल्याला दिसतंय डिग्री किती आहे, डिग्री 2 आहे. त्यामुळे हे इक्वेशन होईल का तुमचं लिनियर इक्वेशन, नाही. त्याच्यामुळे तुमचं आन्सर कसं असेल, नो. आणि फर्स्ट एक्झाम्पलचं काय असेल, येस. पहा, आता हे थर्ड एक्झाम्पल आहे. आता आपण थर्ड एक्झाम्पल पाहूया. इथं काय दिलंय, √2x मायनस √5y इज इक्वल टू 16. आपल्याला माहिती आहे √5 आणि √5 आणि √2 हे कसे नंबर्स आहेत, तुमचे इरॅशनल नंबर्स आहेत. आणि आपल्याला इथं कंडिशन काय दिलेली, तुमची एबीसी आर रिअल नंबर. देअरफॉर रिअल नंबर्स मध्ये कोणकोणते नंबर्स असतात, तुमचे रॅशनल प्लस इरॅशनल नंबर असतात. त्याच्यामुळे तुमचं हे काय असणार आहे, आणि एक्स वाय ची डिग्री किती तुमची 1 आहे. त्यामुळे हे इक्वेशन कसं असणार तुमचं, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. त्याच्यामुळे आन्सर काय येईल तुमचं, येस. पहा, आता हे फोर्थ एक्झाम्पल इथं काय दिलेलं आहे, 0x प्लस 6y मायनस 3 इज इक्वल टू 0. आपल्याला कंडिशन काय आहे, ए आणि बी किंमत कधी पाहिजे ना आपल्याला, नॉट इक्वल टू 0 पाहिजे. पण इथं ए ची किंमत किती दिसते आपल्याला या ठिकाणी, 0. त्याच्यामुळे इथं तुम्ही जे रिझन दिसाल, कोइफिशियंट of x is 0. Therefore, this equation is not linear equation. त्यामुळे इथं तुमचं आन्सर काय येईल, नो. नेक्स्ट एक्झाम्पल पहा, तुमचं काय दिलेलं आहे, 0.3x प्लस 0y मायनस 36 इज इक्वल टू 0. ह्या इक्वेशन मध्ये पण आपल्याला वायचा जो कोइफिशियंट आहे, ठीक आहे, हा वाला, त्याची किंमत किती तुमची 0 आहे, त्याची व्हॅल्यू 0 आहे. त्याच्यामुळे ह्या इक्वेशनचा आन्सर काय येणार तुमचं, नो येणार आहे, कारण हे लिनियर इक्वेशन असेल का, नसेल. आता नेक्स्ट कंडिशन पहा, हे नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 4. हे जर इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं तर ते काय पद्धतीने सॉल्व्ह होईल, पहा इकडे लक्ष द्या. 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 4. आपण या ठिकाणी तिरकस गुणाकार करणार आहे. हा y इकडे जाईल, हा x तिकडे जाईल. म्हणजे काय मिळेल तुम्हाला, 4y प्लस 5x डिवायडेड बाय काय होईल, x इंटू y इज इक्वल टू 4. आता एक्स वाय इथं डिवाइड आहे, तिकडे गेल्यानंतर काय होईल, मल्टिप्लाय. दॅट इज इक्वेशन काय मिळेल आपल्याला, 4y प्लस 5x इज इक्वल टू 4xy. हे 4xy इकडे प्लस इकडे आल्यानंतर मायनस होतील. म्हणजे आपलं इक्वेशन काय मिळेल, 5x प्लस 4y मायनस 4xy इज इक्वल टू 0. इथं डिग्री 1 आहे, इथं डिग्री 1 आहे, पण या ठिकाणी डिग्री काय तुमची, इथं 1 आणि इथं 1 आहे. मग त्याच्यामुळे 1 प्लस 1 काय होईल, 2 होईल. म्हणजे ह्या इक्वेशनची डिग्री किती मिळेल तुम्हाला, 2 मिळेल. त्याच्यामुळे हे लिनियर इक्वेशन होईल का इन टू व्हेरिएबल्स, नाही. त्याच्यामुळे आन्सर काय असेल तुमचं, नो. नेक्स्ट एक्झाम्पल, 7th एक्झाम्पल आहे तुमचं, 4xy मायनस 5y इज इक्वल टू 8 इक्वल 4xy मायनस 5y मायनस 8 इज इक्वल टू 0. या इक्वेशन मध्ये पण xy इथं, त्यामुळे डिग्री 1 आणि 1 काय होईल, 1 प्लस 1 2 होईल. त्याच्यामुळे याचा आन्सर पण काय येईल, नो. ते लिनियर इक्वेशन नसणार आहे. Now we have to solve practice set 1.1.
पहा फर्स्ट क्वेश्चन आहे, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. फर्स्ट एक्झाम्पल तुमचं 5x 3y इज इक्वल टू 9, 2x प्लस 3y इज इक्वल टू 12. बुकमध्ये दिलेलं आहे तुम्हाला, डायरेक्टली मेथड दिलं, फक्त बॉक्स कम्प्लीट करायचे. तुम्हाला मी डायरेक्टली सॉल्व्ह करून दाखवते. पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे तुम्हाला, फर्स्ट इक्वेशन लिहून घ्या, त्यांना नंबरिंग 1 आणि 2 करा. 5x प्लस 3y इज इक्वल टू 9, 2x प्लस 3y इज इक्वल टू 12. इक्वेशन नंबर्स देऊन घ्या 1 अँड दिस 2. पहा आता आपल्याला इथं दिसतंय, इथं 5 इथं 2 आहे, इथं 3 आणि 3 आहे. म्हणजे आपल्याला दिसत नाही, इथं 3 आणि 3 कोएफिशियंट कसे आहेत वायचे सारखे. त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, इथं प्लस आहे आणि इथं पण प्लस आहे. ज्यावेळेस साईन सेम असतील, म्हणजे ऍडिशनचे साईन जर असतील, तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायला पाहिजे, सबट्रॅक्शन करायला पाहिजे. मग आपण काय करायचं, तिथं लिहा सबट्रॅक्शन ऑफ इक्वेशन 1 अँड 2. वी गेट, पहा आता आपल्याला काय मिळणार आहे, आपण एक एक प्रोसेस करूया. 5x प्लस 3y इज इक्वल टू 9, 2x प्लस 3y इज इक्वल टू 12. आपल्याला सबट्रॅक्शन करायची म्हटलं मायनस साईन लिहून घ्या सगळीकडं, मायनस मायनस. पहा 5 मधून 2 गेल्यानंतर किती राहतात, 3x. हे प्लस 3y आहेत, हे प्लस मायनस काय होतील, मायनस होतील. मग हे दोघं कॅन्सल आउट होतील. ठीक आहे. देन इथं मिळेल तुम्हाला 0, इथं 9 आहे, इथं मायनस 12 आहे. 12 मधून 9 गेल्यानंतर किती राहतात, 3. आणि मोठ्या संख्येला चिन्ह काय आहे, मायनस. म्हणून इथं उत्तर किती तुमचं, -3. मग देअरफॉर इथं आपल्याला काय मिळालं, 3x इज इक्वल टू -3. आता हा 3 मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर काय होईल, डिवाइड होईल. x इज इक्वल टू -3 डिवायडेड बाय 3. देअरफॉर x इज इक्वल टू -1. 3 एके 3. आपल्याला मिळाली x ची व्हॅल्यू. आता आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे. x ची व्हॅल्यू कोणत्या पण इक्वेशन मध्ये पुट करा, फर्स्ट आयदर सेकंड. तर आपण ती फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट करूया. फर्स्ट इक्वेशन काय आपलं, 5x प्लस 3y इज इक्वल टू 9. तर खाली लिहा तुम्ही, इथं आपल्याला लाईन लिहायची आहे. पुट x इज इक्वल टू -1 इन इक्वेशन 1. पहा आता इक्वेशन मी 1 इथं लिहून ठेवलंय, कारण पाठीमागं पाहावं लागेल. त्यामुळे आपल्याला x ची व्हॅल्यू पुट करायची. 5 ॲज इट इज. x ची व्हॅल्यू किती आहे, -1 प्लस 3y इज इक्वल टू 9. आता मल्टिप्लिकेशन करून घ्या. 5 इंटू 1 आणि मायनस साईन आहे, म्हणजे किती उत्तर येईल तुमचं, -5 प्लस 3y ॲज इट इज इक्वल टू 9. आता हा -5 आहे, तिकडं इज इक्वल टू साईनच्या पलीकडे गेल्यानंतर काय होईल, +5 होईल. मग 3y ॲज इट इज जागेवर ठेवा. 9 प्लस 5 3y इज इक्वल टू 9 प्लस 5 किती होतील तुमचे, 14. देन y इज इक्वल टू 14/3. देअरफॉर y इज इक्वल टू 14/3. सोल्युशन काय लिहिणार, सोल्युशन इज xy इज इक्वल टू काय लिहिणार, आपण व्हॅल्यूज लिहिणार. x ची व्हॅल्यू किती आली तुमची, -1 आणि y ची व्हॅल्यू किती तुमची 14/3. ठीक आहे. पहा तुम्हाला बुकमध्ये काय दिलेलं आहे, इथं वरती प्लस साईन दिलंय, पण त्यांनी ऍडिशन करताना इथं प्लस आणि इथं मायनस घातलेले, त्यांचे साईन चेंजेस झाले. जरी आपण इथं जर मायनस जर घेतलं, मग ह्याचं काय होईल, प्लस आणि ह्याचं मायनस होईल, म्हणजे साईन अपोजिट आले. मग त्या ठिकाणी काय करतो आपण, ऍडिशन करतो. आणि आपण काय केलेलं आहे, इथं साईन सेम असल्यानंतर ना आपण सबट्रॅक्शन केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही सॉल्व्ह करताना कोणत्या येणे करा, जे तुम्हाला एक्झाम्पल ह्याच्यामध्ये एक्झाममध्ये येईल त्यानुसार तुम्ही सॉल्व्ह करा. जर साईन जर तुमचे सेम असतील तर तुम्ही त्या ठिकाणी काय करणार आहे, सबट्रॅक्शन करणार आहे. पण इथं तुम्हाला पहा, त्यांनी ऍडिशन कधी केली आहे, इथं प्लस आणि इथं मायनस दाखवले, त्यामुळे त्यांनी ते ऍडिशन केले. त्यामुळे अपोजिट साईन जर असेल तर तुम्ही प्लस आणि मायनस, दॅट इज अपोजिट साईन आहे तुमचे, त्यावेळेस तुम्हाला काय करायची आहे, ऍडिशन करायची. पहा तुम्हाला आता सेकंड क्वेश्चन दिलेला आहे तुमचा, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन पाहूया आपण. फर्स्ट इक्वेशन काय दिलेलं आहे तुम्हाला, 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. आणि सेकंड इक्वेशन आहे a प्लस 5b इज इक्वल टू 22. हे तुम्हाला दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेत. आन्सर लिहिताना तुम्हाला सुरुवातीला दोन इक्वेशन्स लिहून घ्यायच्यात आणि त्यांना नंबरिंग करायचे 1 अँड 2.
इक्वेशन लिहून घ्या 1 and 2. पहा या ठिकाणी इथं पण प्लस आहे, इथं पण प्लस आहे, दोन्ही ठिकाणी प्लस प्लस असल्यामुळे सेम साईन असल्यामुळे आपण काय करणार आहे, सबट्रॅक्शन करणार आहे. आणि या ठिकाणी बीचं कोएफिशियंट आणि ह्या बीचे कोएफिशियंट कसं आहे 5 आणि इथं 5 आहे आणि याचे काय आहे 3 आणि 1 आहे. त्यामुळे आपण काय करणार आहे, दोघांची सबट्रॅक्शन करून घेणार आहे. या ठिकाणी पहा आता सबट्रॅक्शन ऑफ इक्वेशन 1 and 2. पहा आता 3a plus 5b is equal to 26, a plus 5b is equal to 22. आता मायनस आपण सबट्रॅक्शन करणार, मग खाली साइन लिहून घ्या. पहा 3a मधून 1a गेला तर किती शिल्लक राहतील 2a. 5b मधून 5b गेले किती राहतील 0 आणि इज इक्वल टू 26 मधून 22 गेल्यानंतर किती शिल्लक राहतील 4. पहा म्हणजे आपल्याला काय मिळालं, ट्वाइस a इज इक्वल टू 4. 2 काय इथं तुमचा मल्टिप्लाय, इकडे आल्यानंतर काय होईल डिवाइड, 4 ला डिवाइड होणार, मग 4/2 दॅट इज a इज इक्वल टू तुम्हाला किती मिळालं, बे के बे आणि बे दुने 4. मग a इज इक्वल टू किती मिळालं तुम्हाला, a इज इक्वल टू 2 मिळाले. त्याच्यामुळे आपण ही व्हॅल्यू कुठं पुट करणार, इक्वेशन 2 मध्ये करणार आहे. पुट द व्हॅल्यू ऑफ a इन इक्वेशन 2. इक्वेशन काय आपलं a प्लस 5b, a ची व्हॅल्यू किती आहे 2, 2 प्लस 5b इज इक्वल टू 22. आता हा 2 प्लस इकडे गेल्यानंतर ना मायनस होईल, मग 5b इज इक्वल टू 22 मधून 2 गेले किती राहतील 20. आता हा 5 मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर काय होईल डिवाइड, b हा 5 इकडे आल्यानंतर ना 20 भागिले 5, 20 डिवाइडेड बाय 5. देअरफॉर b इज इक्वल टू किती व्हॅल्यू मिळून 5 एकी 5, 5 चौक 20. देअरफॉर b इज इक्वल टू 4. मग सोल्युशन काय लिहिसान तुम्ही, देअरफॉर सोल्युशन इज xy कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये घ्या, x ची व्हॅल्यू सॉरी xy नाही, या ठिकाणी तुमचे a b आहे, इथं a लिहा आणि इथं b घ्या. दॅट इज पुढे लिहून दाखवते तुम्हाला a अँड b. a किती तुमचा 2 आणि b किती आहे 4. देअरफॉर इट इज अ सोल्युशन. Second simultaneous equation is x plus 7i is equal to 10 and 3x minus 2y is equal to 7. Equations लिहूया आपण, x plus 7y is equal to 10, equation number 1. 3x minus 2y is equal to 7, equation number 2. दोनला इक्वेशन नंबर्स देऊन घ्या आणि सुरुवात करा. आता आपल्याला इथं दिसतंय कोएफिशियंट इथं 1 आहे आणि इथं 3 आहे, इथं 7 आहे आणि 2. कोएफिशियंट कोणता सारखं नाही, त्याच्यामुळे सबट्रॅक्शन आणि ऍडिशन दोन्ही पण नाही होऊ शकत. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, फर्स्ट इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करा, म्हणजे 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथं 3x होतील, इथं 3 × 7 21 होतील, इन 3 × 10 30 होतील. पहा मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3, 3x 7 × 3 y 10 × 3, दॅट इज काय इक्वेशन मिळेल तुम्हाला 3x प्लस 21y इज इक्वल टू 30. इक्वेशन नंबर 3 द्या. आता पहा सेकंड इक्वेशन अँड थर्ड इक्वेशन आपल्याला दिसतं इथं 3 ला आणि ह्या 3 ला ऍडिशनचं साईन आहे दोघांना पण, त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, इथं आपल्याला या ठिकाणी सबट्रॅक्शन करावं लागेल. पहा सबट्रॅक्शन ऑफ इक्वेशन 2 and 3. पहा इक्वेशन लिहिते मी थर्ड, 3x प्लस 21y इज इक्वल टू 30 आणि सेकंड इक्वेशन आहे तुमचं 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. आपल्याला काय करायचं सबट्रॅक्शन, इथं मायनस साईन, इथं जर मायनस मायनस घेतं मायनस मायनस काय होणार, हे प्लस होणार आहे, ते नंतर सांगते तुम्हाला. आणि इथं काय येईल मायनस, 3 मधून 3 गेले, इथं 0 म्हणजे कॅन्सल होतील हे दोघं पण. इथं 21 प्लस 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 इथं प्लस आहे वरती, इथं मायनस मायनस प्लस होईल, 21 प्लस 2 इथं 23y येईल. आणि इथं 30 मधून 7 जर गेले तर किती मिळेल तुम्हाला, इथं 23. मग पहा आता आपल्याला काय मिळालेलं आहे 23y इज इक्वल टू 23. देअरफॉर y इज इक्वल टू 23 अपॉन हा 23 मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर ना डिवाइड. मग जर आपण डिवायडेशन केलं तर काय मिळेल तुम्हाला y इज इक्वल टू 1. पहा आता ही y इज इक्वल टू 1 व्हॅल्यू मिळाली आहे, ती एका इक्वेशन मध्ये टाका आणि x ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. मी फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट करते y इज इक्वल टू 1. पुट द व्हॅल्यू ऑफ y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आपलं x प्लस
7y इज इक्वल टू 10. इक्वेशन 1 मध्ये पुट करायची आपल्याला व्हॅल्यू. एक्स ॲज इट इज राहीन, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. वायची व्हॅल्यू 1 मिळालेली ती टाका. 7 इंटू 1 इज इक्वल टू 10. एक्स ॲज इट इज प्लस 7 इंटू 1 7 इज इक्वल टू 10. एक्स ॲज इट इज जागेवर ठेवा. हा 7 प्लस इकडे नंतर ना मायनस होईल. एक्स इज इक्वल टू 10 मायनस 7 इज इक्वल टू 3. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 3. आपल्याला दोन्ही पण व्हॅल्यू मिळाले एक्स आणि वायच्या. देअरफॉर सोल्युशन इज xy इज इक्वल टू 3 and 1. आपण थर्ड एक्झाम्पल पाहूया. 2x minus 3y is equal to 9 and 2x plus y is equal to 13. मी थर्ड इक्वेशन लिहिते तुमचं. 2x minus 3y is equal to 9, 2x plus y is equal to 13. मी इक्वेशनला नंबरिंग करून घ्या. फर्स्ट 2x minus 3y is equal to 9, इक्वेशन नंबर 1. 2x plus y is equal to 13, इक्वेशन नंबर 2. पहा इथं कोएफिशियंट काय, इथं 2 आहे, इथं पण 2 आहे. दोघांना साइन कसं आहे, प्लस आहे. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी काय करणार आहे, सबस्ट्रॅक्शन करणार आहे. मग सबस्ट्रॅक्टिंग and 2. Therefore, then 2x minus 3y is equal to 9, 2x plus y is equal to 13. Minus sign, इथं minus sign, इथं minus sign. 2 get कॅन्सल. 2x कॅन्सल. इथं मायनस 3y, हे प्लस और मायनस काय होणार आहे, मायनस होणार आहे. म्हणजे मायनस 3y आणि हा मायनस होऊन किती होतील, मायनस 4y होतील. ठीक आहे. आणि ह्या 9 मधून मायनस 13 गेले म्हणजे किती राहतील, मायनस 4. 13 मधून 9 गेले, 4 राहिले, मोठ्या संख्येत चिन्ह मायनस. देअरफॉर काय मिळालं तुम्हाला, मायनस 4y इज इक्वल टू मायनस 4. y इज इक्वल टू काय मिळाल, हा मायनस 4 आहे, चिन्हासहित तिकडं आणायचं आहे. मायनस 4 डिवायडेड बाय मायनस 4. मायनस मायनस कॅन्सल आणि शिल्लक करायला 4 एके 4. देअरफॉर y इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला, 1 मिळालं. आता ही व्हॅल्यू पुट करा. इक्वेशन 2 मध्ये पुट करा, तर 1 मध्ये करा. मी 2 मध्ये पुट करते इक्वेशन मध्ये. पहा, पुट द इक्वेशन पहा. 2x प्लस y इज इक्वल टू 13. 2x ॲज इट इज, y ची व्हॅल्यू किती आहे, 1, इक्वल टू 2x इज इक्वल टू. पहा आता हा प्लस इकडे आल्यानंतर काय होईल, मायनस 13 मायनस 1. नेक्स्ट स्टेप काय होईल आपली, 2x इज इक्वल टू 13 मायनस 1 12, दॅट इज x. हा 2 मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर ना डिवाइड होईल. मग x इज इक्वल टू काय मिळाल तुम्हाला, बेके बे बेसक 12 म्हणजे x इज इक्वल टू 6. Therefore, solution is xy is equal to, x ची व्हॅल्यू 6 आहे आणि y ची व्हॅल्यू 1 आहे. 6 and 1. Here the fourth example is 5m minus 3n is equal to 19, m minus 6n is equal to minus 7. Equations ला नंबरिंग करूया. 5m minus 3n is equal to 19, equation number 1. Second equation is minus m minus 6n is equal to minus 7, equation number 2. इथं 3 आहे, इथं 6 आहे, इथं 5 आहे आणि इथं 1 आहे. आपण काही पण करू शकतो दोन इक्वेशन मध्ये. इथं आयदर 5 ने मल्टिप्लाय करा, आयदर ह्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करा. आपल्याला कोएफिशियंट सेम करून घ्यायचे. मी ह्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करते, इक्वेशन 1 ला. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करून घ्या 2 ने. 5 इंटू 2 m मायनस 3 इंटू 2 n इज इक्वल टू 19 इंटू 2. सॉल्व करून घ्या. 5 इंटू 2 10 m मायनस 3 इंटू 2 6n इज इक्वल टू 19 इंटू 2 38, इक्वेशन नंबर 3. पहा आता सेकंड इक्वेशन अँड थर्ड इक्वेशनच्या आपण आता इथं मायनस 6 आहे, ठीक आहे, आणि इथं पण मायनस 6 आहे. आपल्याला जर हे घालवायचे असतील तर हा एक 6 एन कसा आला पाहिजे, पॉझिटिव्ह आला पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. आपण तिथे वाक्य लिहूया आता. सबस्ट्रॅक्शन ऑफ इक्वेशन 2 and 3. पहा आता 10m
मायनस 6n इज इक्वल टू 38. सेकंड इक्वेशन आपला m मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7. इथं मायनस तर मायनस मायनस प्लस होतील, इथं पण मायनस मायनस प्लस होतील. इथं 10m ॲज इट इज 10 मायनस 9m होतील. इथं 9m हे 6n गेट कॅन्सल. 38 प्लस 7 होईल. इथं किती येतील 45. आपल्याला काय मिळालं 9m इज इक्वल टू 45. हा 9 इकडे मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर काय होईल डिवाइड. m इज इक्वल टू 45 अपॉन 9 आणि m इज इक्वल टू डिवायडेशन जर केलं तर किती आन्सर आहे तुमचं 5. आता ही व्हॅल्यू पुट करूया आणि यांची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. ही व्हॅल्यू आता मी सेकंड इक्वेशन मध्ये पुट करते. पुट द व्हॅल्यू ऑफ m इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 2. पहा आता इक्वेशन काय आपलं m मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7 ही आपली इक्वेशन आहे. त्याच्यामध्ये पुट करायची m ची व्हॅल्यू. m च्या जागेवर 5 मायनस 6n ॲज इट इज मायनस 7 ॲज इट इज प्लस 5 तिकडे गेल्यानंतर काय होईल मायनस 5 होईल. मायनस 7 ॲज इट इज हा प्लस 5 इकडे नंतर मायनस झाला. मायनस 6n ॲज इट इज मायनस 7 मायनस 5 मायनस 12 n हा मायनस 6 मल्टिप्लाय इकडे नंतर काय होईल डिवाइड. मायनस 12 डिवायडेड बाय मायनस 6. मायनस मायनस काय होईल कॅन्सल आणि 6 1 1 6 2 12. देअरफॉर n इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला 2. देअरफॉर द सोल्युशन ऑफ m n इज इक्वल टू 5 and 2. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता फिफ्थ क्वेश्चन पाहायचं तुम्हाला. फिफ्थ क्वेश्चन काय पहा 5x प्लस 2y इज इक्वल टू मायनस 3. x प्लस 5y इज इक्वल टू 4. क्वेश्चन सॉल्व करूया. नंबरिंग करून घेऊया आधी. फर्स्ट स्टेप आपली 5x प्लस 2y इज इक्वल टू मायनस 3. x प्लस 5y इज इक्वल टू 4. नंबरिंग 1 अँड 2. आपल्याला इथं दिसतंय इथं 5 आहे, इथं 1 आहे कोएफिशियंट, इथं 2 आणि इथं 5. जर सेम करून घ्यायचं असेल तर आपण x चा कोएफिशियंट सेम करून घेऊया. सेकंड इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5. आता 5 इंटू x प्लस 5 इंटू 5y आणि 4 इंटू 5. काय इक्वेशन मिळणार आपल्याला देअरफॉर 5x प्लस 5 इंटू 5 25y आणि 5 इंटू 4 20. इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 3 अँड इक्वेशन 1 आपण काय करू आता सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. कारण इथं प्लस 5x आहे, इथं प्लस 5x आहे. जर कॅन्सल आउट करायला असेल तर आपल्याला सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. तर पहा सबस्ट्रॅक्शन ऑफ इक्वेशन 1 and 3. पहा सबस्ट्रॅक्शन जर केले आपण तर 5x प्लस 25y इज इक्वल टू 20 आणि फर्स्ट इक्वेशन आहे तुमचं 5x प्लस 2y इज इक्वल टू मायनस 3. सबस्ट्रॅक्शन करतोय साइनिंग करून घ्या. तर प्लस और मायनस मायनस होईल आणि इथं मायनस मायनस प्लस होईल. तर जर कॅल्क्युलेशन जर केलं हे 5x काय होतील कॅन्सल होतील कारण एक प्लस एक मायनस आहे. इथं 25 आहे आणि इथं काय आहे 2 आहे. मग 25 मधून 2 गेले तर किती राहतील 23y आणि 20 प्लस 3 किती होतील 23. देअरफॉर आपल्याला काय मिळालं 23y बरोबर 23. देअरफॉर y इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला 23 डिवायडेड बाय 23. देअरफॉर y ची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 1. ठीक आहे. आता ही व्हॅल्यू आपण पुट करूया इक्वेशन 2 मध्ये. पुट द व्हॅल्यू ऑफ y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. पहा आता इक्वेशन 2 काय तुमचं x प्लस 5y इज इक्वल टू 4. y ची व्हॅल्यू पुट करूया x ॲज इट इज प्लस 5 इंटू 1
इज इक्वल टू 4. x ॲज इट इज 5 × 1 5 इज इक्वल टू 4. x जागेवरच राहील. हा +5 आहे, इकडे जर आला इक्वल टू साईनच्या तर तो काय होईल, मायनस होईल. मग x इज इक्वल टू 4 मधून 5 गेले, किती शिल्लक राहतील, 1 आणि मायनस साईन मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजेच -1. म्हणजे x ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, -1. Therefore the solution is solution of xy is 1 - 1. आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. 6th एक्झाम्पल 1/3 वालं. ठीक आहे. 6th एक्झाम्पल 1/3 x plus y is equal to 10/3. 2x plus 1/4 is equal to 11/4. हे इक्वेशन थोडंसं डिफिकल्ट वाटतंय, त्याला आपण सोप्या पद्धतीत करून घेऊया. तर पहा, पहिल्यांदा नंबरिंग करून घ्या. 1/3 plus y is equal to 10/3 number 1. And second equation 2x plus 1/4 y 1/4y is equal to 11/4. Second equation is 2x plus 1/4 y is equal to 11/4. Numbering 2. तर पहा, आता फर्स्ट इक्वेशनला आपण 3 ने मल्टिप्लाय करू, कारण 3 गेट कॅन्सल होतील, आपल्याला सोपं इक्वेशन मिळेल. तर पहा, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3. तर पहा, 3 × 1/3 x plus 3 × y is equal to 10/3 × 3. 3 गेट कॅन्सल, इथं पण 3 गेट कॅन्सल. मग काय मिळेल तुम्हाला, हे मिळेल इक्वेशन x plus 3y इक्वल टू 10. इक्वेशन नंबर 3 म्हणायला. ठीक आहे. आता सेकंड इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल, कारण हा 4 डिवाइड मध्ये हा 4 जर घालत असेल तर मल्टिप्लाय करावं लागेल, कारण मल्टिप्लायचा हा डिवाइडचा गेट कॅन्सल होतील. म्हणजे इक्वेशन 2 ला आपण 4 ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 4. पहा मग आता 2 × 4x plus 1/4 × 4y is equal to 11/4 × 4. 4 × 2 8x plus 4 get cancel remains y. 4 get cancel remains 11. This is equation number 4. पहा, थर्ड इक्वेशन मिळाले, फोर्थ इक्वेशन मिळाले. आता आपण काय करायचंय, आपल्याला कोणतं तरी एक घालून आपल्याला x ची आयदर y ची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल. आता इथे काय दिसतंय, तुमचा 3y आहे, इथं एकच y आहे, इथं 1x आहे आणि इथं 8x आहे. मग आपल्याला सोपं कोणतं पडेल, ह्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर. मग पुढची स्टेप करा. मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय 3. मग काय येईल इक्वेशन तुमचं, 8 × 3x plus 3 × y आणि 11 × 3. काय इक्वेशन मिळेल तुम्हाला, 8 × 3 24x plus 3y is equal to 11 × 3 33. दिस इज इक्वेशन नंबर 5. 5 इक्वेशन आणि तुमचं हे थर्ड इक्वेशन. आता आपल्याला काय करावं लागेल, सबस्ट्रक्शन करावं लागेल, कारण इथं पॉझिटिव्ह 3y आहे आणि इथं पण पॉझिटिव्ह 3y आहे. ठीक आहे. मग आता आपण सबस्ट्रक्शन करूया 3 आणि 5 ची. सबट्रॅक्टिंग ऑफ इक्वेशन 3 and 5. पहा, फिफ्थ इक्वेशन लिहिते मी. 24x plus 3y is equal to 33. आणि तुमचं थर्ड इक्वेशन आहे x plus 3y is equal to 10. आपल्याला सबस्ट्रक्शन करायची. इथं मायनस साईन, इथं पण मायनस साईन आणि इथं मायनस साईन. 24 मधून 1 x गेल्यानंतर किती शिल्लक राहील, 23x. हे 3y plus 3y आणि -3y गेट कॅन्सल इज इक्वल टू 33 मधून 10 गेल्यानंतर किती राहतील, 23. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळालं, 23x इज इक्वल टू 23. Therefore x इज इक्वल टू 23/23. Therefore x इज इक्वल टू काय व्हॅल्यू मिळेल तुम्हाला, 1. Put this value in equation
थर्ड इक्वेशन काय तुमचं x प्लस 3y इज इक्वल टू 10. आता पहा व्हॅल्यू पुट करू. 1 प्लस 3y इज इक्वल टू 10. 3y ॲज इट इज. हा 1 प्लस आहे, इकडे आल्यानंतर काय होईल मायनस होईल. मग 3y इज इक्वल टू 10 मायनस 1 9. y इज इक्वल टू 9/3. देअरफॉर y इज इक्वल टू 3 1 1 3 into 3. So y is equal to 3. Therefore, the solution of xy is 1 3. Now we have to solve next example 99x. This is a interchange व्हेरिएबल्स एक्झाम्पल आहे हे. तर आपण हे पाहूया. सोपं आहे. ह्या इक्वेशन्स, हे दोन इक्वेशन्स सेम आहेत, त्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आपल्याला. फर्स्ट काय करावं लागतं, ऍडिशन ह्या दोघांची, नंतर यांची सबट्रॅक्शन करावं लागती. मग आपल्याला सोपे इक्वेशन्स मिळतात, ते सॉल्व्ह करून एक्स वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करता येतील. मी आता 7th एक्झाम्पल घेतेय. 99x प्लस 101y इज इक्वल टू 49. अँड सेकंड इक्वेशन काय आहे तुमचं, 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. इक्वेशन नंबर 2. आणि ही फर्स्ट इक्वेशन नंबरिंग करून घ्या. फर्स्ट स्टेप काय, हे ज्यावेळेस तुमचे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे त्यावेळेस काय करा, हे जे एक्झाम्पल आहे ह्याच्यामध्ये काय तुमचे XY, एक्स ला जो कोएफिशियंट तो इथं वाय ला आहे आणि इथं जो एक्स ला आहे तो वाय ला. मी थोडक्यात आपण इथं काय सांगू शकतो, कोएफिशियंट्स ऑफ एक्स वाय हे काय तुमचे इंटरचेंज आहेत. मग त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यात सोपी मेथड याच्यामध्ये सिम्पली पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं, ऍडिशन करावं लागते ह्या दोन इक्वेशन्सची आणि देन त्याच्यानंतर सबट्रॅक्शन करायचे. यावरून आपल्याला दोन सोपे इक्वेशन्स मिळतील, त्यावरून आपण एक्स वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. पहा फर्स्ट आपण काय करतोय, ऍडिशन करतोय ह्या दोन इक्वेशन्सची. ऍडिंग इक्वेशन 1 and 2. 99x plus 101y is equal to 499. 101x plus 99y is equal to 501. आपण जर ऍडिशन केली तर पहा, ऍडिशनचे साइन टाकून घ्या. इथं 1000 होईल, इथं काय होईल 200y प्लस इथं काय मिळेल तुम्हाला 200y. आता हे जे इक्वेशन्स आले आपण ह्याला काय करायचंय, 200 नी डिवाइड करून घ्यायचे. तर पहा कसं करायचंय, 200y सॉरी इथे x आहे, 200x प्लस 200y इज इक्वल टू 1000. ह्याला आपण काय करणार आहे, 200 नी डिवाइड करणार आहे. काय इक्वेशन मिळेल आपल्याला, हे कॅन्सल होतील म्हणजे इथं 1 शिल्लक राहील, हे पण कॅन्सल आहे, इथं 1 राहील, हे दोन कॅन्सल आहे. बे के बे, बे पंचे 10, शिल्लक किती राहिला 5. म्हणजे इक्वेशन काय मिळेल तुम्हाला, x प्लस वाय इज इक्वल टू 5. दिस इज इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला काय करायचंय, सेकंड स्टेप आपली ऍडिंग, सॉरी आता ऍडिंग झालं, सेकंड स्टेप आहे तुमची सबट्रॅक्शन. मग त्याला सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. तर पहा 99x 101x इथं खाली इक्वेशन्स दोन्ही लिहून घ्या फास्टली. इक्वेशन्स लिहिल्यानंतर पहा इथं काय होतं, आपलं सबट्रॅक्शन करायचंय. इथं मायनस साईन, इथं मायनस साईन आणि इथं मायनस साईन. 101 मधून 99 गेल्यानंतर किती, परत 101 मधून 99 गेलं तर किती राहतील 2y. देन 499 मधून 501 गेलं तर किती राहतील -2. म्हणजे इक्वेशन काय मिळालं तुम्हाला, इथं -2 मिळतील, कारण 101 ला कसं साईन आहे, मायनस साईन आहे. देअरफॉर इक्वेशन काय मिळणार आपल्याला, ह्याला डिवाइड करून घ्या ह्याला 2 नी ह्या इक्वेशनला, म्हणजे शिल्लक काय राहील -x प्लस y इज इक्वल टू -1. इक्वेशन असंच राहू द्या, काही चेंजेस करू नका, सॉल्व्ह करायला सोपं जाईल. पहा आपण इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 आपण सॉल्व्ह करूया. इथं x आहे प्लस आणि इथं काय -x आहे, सिम्पली ऍडिशन करूया. पहा ऍडिंग इक्वेशन
3 and 4. कारण आपण काय करणार आहे आता एक्स वायचे व्हॅल्यू फाइंड आउट करणार, त्यासाठी आपण ऍडिशन करतोय. पहा इक्वेशन काय तुमचं थर्ड, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि फोर्थ इक्वेशन काय आहे मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू -1. आपल्याला काय करायची आहे ऍडिशन करायची आहे. इथे ऍडिशन आणि इथे ऍडिशन करायची. मग एक्स एक्स गेट कॅन्सल होतील. देन वाय प्लस वाय 2y, 5 मधून एक गेल्यानंतर किती राहतील तुमचे 4 राहतील. मग वाय इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला, वाय इज इक्वल टू 4/2, दॅट इज वाय इज इक्वल टू 2. ही व्हॅल्यू आपण कुठं पुट करणार आहोत, इक्वेशन थर्ड मध्ये पुट करूया. थर्ड इक्वेशन काय तुमचं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. हे इक्वेशन तुमचं मी लिहून ठेवते इथं, म्हणजे पाठीमागं पाहायला नको आपल्याला परत ना. मग तिथं लिहा वाक्य, पुट द व्हॅल्यू ऑफ वाय इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 3. पहा इक्वेशन 3 आपलं वरतीच लिहून ठेवलंय आपण. पहा 3 एक्स प्लस 2 इज इक्वल टू 5, दॅट इज एक्स इज इक्वल टू, हा 2 प्लस इकडे आल्यानंतर काय होतील मायनस एक्स इज इक्वल टू 3. Therefore, the solution of xy is equal to काय मिळेल तुम्हाला 3, 2. Next example is 49x minus 57y is equal to 172 and 57x minus 49y is equal to 252. Here the coefficient of xy is a exchange. पहा आपण सॉल्व करताना दोन मेथड, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. फर्स्टली ऍडिंग, आता याला इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 देऊन घ्या. ऍडिंग इक्वेशन 1 and 2, 49x 57x minus 57y is equal to 172 minus 49y is equal to 252. आपण काय करणार आहे ऍडिशन करणार आहे. ते ऍडिशन इथं ऍडिशन म्हणजे इथं मायनसच होतील आणि इथं काय होईल ऍडिशन होईल. मग फर्स्टली 49 आणि 57 किती मिळतील तुम्हाला 106x. नंतर ना हे मायनस मायनस काय होणार तुमचे प्लस होणार, म्हणजे इथं काय मिळेल -106x इज इक्वल टू किती मिळणार आपल्याला. ह्यांची जर ऍडिशन केली तर आपल्याला किती मिळते ती 424 मिळते. आपण याला 106 नी डिवाइड करून घेऊया. कशाला, याला 106 नी. तर पहा नेक्स्ट असं तुमचं 10x डिवायडेड बाय 106 मायनस 106y डिवायडेड बाय 106 इज इक्वल टू 424 डिवायडेड बाय 106. म्हणजे काय होईल तुमचं, हे गेट कॅन्सल होतील इथं आणि इथं जर भाग घालवला तर आपल्याला किती मिळेल तो त्या ठिकाणी पहा x मायनस y इज इक्वल टू किती मिळेल आपल्याला. पहा 4 ने जर भाग घालवला तर इथं डिवाइड जर केला आपण तर 424 डिवायडेड बाय 106 तर किती आन्सर मिळते आपल्याला 4. दिस इज इक्वेशन नंबर 3. पहा आता आपण सबट्रॅक्शन करणार आहे. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. पहा 49x minus 57y is equal to 172. 57x minus 49y is equal to 252. आपल्याला काय करायचं आहे सबट्रॅक्शन. इथं सबट्रॅक्शन, इथं मायनस मायनस प्लस होतील आणि इथं मायनस येईल. म्हणजे काय व्हॅल्यू मिळेल आपल्याला 57 मधून 49 गेले तर किती शिल्लक राहतील तुमचे 8 आणि मायनस साईन आहे मोठ्या संख्येला, मग इथं -8x. इथं काय होईल -57 मधून 49 गेले तर किती मिळतील तुम्हाला इथं -8y इज इक्वल टू, आणि 252 मधून 172 गेले तर किती शिल्लक राहतील 80. म्हणजेच आणि इथं मोठ्या संख्येला चिन्ह आहे मायनस, मग इथे किती मिळतील मायनस. म्हणजे तुम्हाला इक्वेशन काय मिळेल इथं जर 8 ने डिवाइड केलं तर x मायनस y इज इक्वल टू -10 इक्वेशन मिळेल आपल्याला इथे. ठीक आहे, इक्वेशन नंबर 4 म्हणा. इथं -x आहे, इथं +x आहे. आपल्याला मी चिन्ह चेंज करत नाही कारण आपल्याला सोपं जाईल सॉल्व्ह करायला. इथे काय करायचं ऍडिंग इक्वेशन 3 and 4. थर्ड इक्वेशन लिहून घ्या. x मायनस y इज इक्वल टू 4 -x
-y इज इक्वल टू -10. आपल्याला काय करायचं आहे, ऍडिशन करायची. ऍडिशनचं साईन लिहून घ्या. इथं हे +x आणि -x गेट कॅन्सल. इथं किती मिळतील, -y -2y इज इक्वल टू 10 मधून 4 गेले, किती शिल्लक राहतील, 6. आणि मोठ्या संख्येत चिन्ह आहे मायनस. म्हणजे काय मिळून तुम्हाला y इज इक्वल टू -6 अपॉन -2, दॅट इज y इज इक्वल टू 3 +3, कारण हे मायनस गेट कॅन्सल. पहा आता ही व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे इन इक्वेशन 3. पुट द व्हॅल्यू ऑफ y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 3. x मायनस y इज इक्वल टू 4. हे आपलं थर्ड इक्वेशन आहे. y ची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे. व्हॅल्यू पुट करा, 3 इज इक्वल टू 4. x इज इक्वल टू हा -3 इकडे आल्यानंतर काय होईल, +3 होईल. 4 + 3 म्हणजे दॅट इज x इज इक्वल टू 7. दिस इज द सोल्युशन. लास्ट लाईन काय असेल तुमची, द सोल्युशन इज xy इज इक्वल टू काय येईल तुमचं, 7 and 3. Student, this is my first video. Please subscribe, like and comment. Thank you so much.